आता नवनिर्वाचित महापौरांच्या स्वागतासाठी महापौर बंगला सज्ज होतोय। भायखळा येथील राणीच्या बागेजवळ असलेल्या महापौर निवासस्थानात सध्या डागडुजीच्या कामाला वेग आला असून त्याचसोबत फर्निचर बसवण्याचं कामही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर राहणार कुठे असा प्रश्न उपस्थित असतानाच भायखळामधलं महापौर निवासस्थान सध्या नवनिर्वाचित महापौरासाठी सज्ज व्हायला सुरुवात झाली आहे। हेच ते भायखळामधलं राणीच्या बागेच्या बाजूला असलेलं महापौर निवासस्थान। या ठिकाणी आता महानगरपालिका प्रशासनाकडून कामाला वेग आणण्यात आला आहे। या ठिकाणी आता घराची डागडुजी करण्यात येत आहे। त्याचसोबत फर्निचरचं काम देखील मोठ्या प्रमाणावरती या बंगल्यामध्ये चालू आहे। त्याचसोबत आपण सध्या बघू शकतो की कामगार कशा प्रकारे फर्निचरचं काम करत आहेत। एकंदरीत हा महापौर निवासस्थान जे दादरमधलं होतं त्या ठिकाणी सध्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम चालू आहे। त्यानंतर जो निवासस्थान होतं ते भायखळ्याला हलवण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी आता नवनिर्वाचित महापौर राहायला येणार आहे। या ठिकाणी सध्या कामाला गती आली आहे आणि या ठिकाणी जे काम आहे हे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नवनिर्वाचित महापौर हे याच निवासस्थानी राहणार आहेत आणि या ठिकाणी सध्या आपण बघू शकतो की महापौर निवासस्थानी तळमजल्यावरती एक काउन्सिलचा हॉल असतो। या ठिकाणी सर्व नेते मंडळी महापौरांना भेटायला आल्यावरती या ठिकाणी बसतात। या ठिकाणी देखील आता फर्निचरचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे। त्यामुळे आता किती दिवस लागतात एकंदरीत या महापौर निवासस्थान तयार होण्यासाठी हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। त्याचबरोबर नवनिर्वाचित महापौर हे या निवासस्थानीच राहतात की काही दिवस त्यांना त्यांच्या राहत्या घरी राहायला लागेल हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन सचिन शिंदेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात ब्रेकफास्ट न्यूज माधवी सोबत पाहत रहा एबीपी माझा।